प्राइम टाइम या बुलेटिनची सुरुवात करूयात भाजपच्या अंतर्गत बातमीनं। बातमी आहे औरंगाबादमध्ये भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डांच्या सभेतून। जे.पी. नड्डांची सभा पार पडली। या सभेला पंकजा मुंडे यांनी उपस्थिती लावली। मात्र अवघ्या 60 सेकंदात म्हणजे 1 मिनिटात पंकजा यांनी आपलं भाषण आटोपतं घेतलं। त्यामुळे पंकजा मुंडे पुन्हा एकदा नाराज असल्याची चर्चा सुरू झाली। आधीच्या सभेसाठीच्या निमंत्रण पत्रिकेवर पंकजा मुंडेंचं साधं नावही नव्हतं। राजकीय तर्कवितर्कांना त्यामुळे आधीच उधाण आलं। त्यामुळे पंकजा या सभेला उपस्थित राहणार की नाही याबद्दलची चर्चा सुरू होती। मात्र पंकजा या सभेला उपस्थित राहिल्या। मात्र त्या सभेत 1 मिनिटात पंकजा मुंडेंनी आपलं भाषण आटोपतं घेतलं। त्यात पंकजा मुंडेंना भाषणासाठी केवळ 2 मिनिटाचा वेळ दिल्यानं पंकजा यांनी 1 मिनिटात भाषण आटोपतं घेऊन आपली नाराजी व्यक्त केली आहे का, असे प्रश्न या निमित्तानंतर राजकीय वर्तुळात चर्चिले जात आहेत। नमस्कार। आज आपल्या राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डाजी यांना ऐकण्यासाठी आपण सर्व आलेलो आहात आणि पक्षाचा आदेश शिरसावंद मानण्याचे संस्कार माझ्यावर झाल्यामुळे आदरणीय जे.पी. नड्डांच्या प्रोटोकॉलमध्ये जे भाषण होते त्यामध्ये जास्तीची अधिकची वाढ होऊ नये याची काळजी घेणं माझं कर्तव्य आहे। म्हणून मी आपला भाषणाचा वेळ बिलकुल आपला घेणार नाही। फक्त मी नववर्षाच्या सर्वांना शुभेच्छा देते आणि जे.पी. नड्डाजी हे नववर्षाच्या निमित्ताने पहिल्यांदा ज्या लोकसभा आपण कधीही लढलेलो नाही त्या लोकसभांना लढून जिंकण्याचा संकल्प घेऊन आपल्या शहरामध्ये आले आहेत। त्यांचा आपण सगळ्यांनी टाळ्या वाजवून आत्ता हात वर करा, टाळ्या वाजवा आणि एक घोषणा माझ्या बरोबर द्या, भारतीय जनता पार्टीचा, भारत माता की। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। चंद्रपूर वणी लोकसभा मतदारसंघात भाजपकडून सुधीर मुनगंटीवार आताचे मंत्री आहेत, वनमंत्री, त्यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याची तयारी सुरू करण्यात आलेली दिसते। भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्या चंद्रपुरातल्या सभेत मुनगंटीवार यांना प्रोजेक्ट करणारे चित्रफीत दाखवण्यात आली। त्यामुळे चंद्रपूर वणी मतदारसंघातून काँग्रेसच्या बाळू धानोरकरांविरोधात मुनगंटीवार यांना लोकसभेच्या रणांगणात उतरवण्याची तयारी भाजपनं सुरू केली आहे। भाजपचं मिशन 145 सुरू झालंय। गेल्या लोकसभा निवडणुकीत पराभव झालेल्या किंवा कमी मताधिक्य असलेल्या कधीच न जिंकलेल्या मतदारसंघांवर भाजपनं विशेष लक्ष केंद्रित केलंय। या मिशन अंतर्गत महाराष्ट्रातल्या काही जागांचा समावेश असून चंद्रपूरवर भाजपचं विशेष लक्ष आहे। गेल्या निवडणुकीत भाजपच्या हंसराज अहिर यांचा पराभव झाला होता। त्यामुळे मिशन 145चा शुभारंभ भाजपनं चंद्रपुरातून केलाय। कभी कभी पैर पीछे होता है पर वास्तविक रूप से होता है। आज यहाँ आई हुई जनता को, यहाँ आई हुई कार्यकर्ता भाई बहनों को, माननीय नड्डा जी को यह बताना है कि आप यहाँ आए हो, आपका तहे दिल से हम स्वागत करते हैं। और सिर्फ स्वागत नहीं करते, ये हमारी रिटर्न गिफ्ट होगी कि आने वाले दिनों में महानगर पालिका हो, जिला परिषद हो, विधानसभाएं हो, विधान परिषद हो, लोकसभा हो, जब जब भारतीय जनता पार्टी का प्रत्याशी चुनाव में खड़ा होगा, जीत सत्य की होगी, जीतेगा भारतीय जनता पार्टी। 15,000 रुपए हेक्टेयर धान के किसान को बोनस मिलने वाला है। यह सबसे बड़ा निर्णय हमारे चंद्रपुर और गढ़चिरौली के लोगों के लिए किया है। मैं फिर एक बार आपको यही बात करने जाऊंगा, हमारा संगठन, आपका आशीर्वाद, मोदी जी और अमित भाई का आशीर्वाद, देवेंद्र जी के नेतृत्व में महाराष्ट्र आगे जाएगा। और निश्चित रूप से पिछले बार जो हम कुछ जगह कमजोर गिरे थे, आपको हम वादा करते हैं विदर्भ से 11 के 11 सांसद भारतीय जनता पार्टी और शिवसेना युति के एकनाथ शिंदे जी के नेतृत्व, एकनाथ शिंदे जी और देवेंद्र फडणवीस जी, इनके समन्वय से मोदी जी, अमित भाई आपके नेतृत्व में हम आपको देंगे। यानंतर बातमी एका वादाची आहे। संजय राऊत यांनी बाळासाहेबांचे शिवसेना पक्षावर हल्लाबोल केला। दोन्ही गट एकत्र यावे असं वाटणाऱ्यांनी आधी आत्मपरीक्षण करायला हवं। दीपक केसरकरांनी जे विधान केलं त्यावरून त्यांच्या गटात आणखी काही गट निर्माण झाल्याचं दिसतंय।
अशी प्रतिक्रिया संजय राऊतांनी दिली. हे सरकार जास्त काळ टिकणार नाही, हा गटही टिकणार नाही, यापैकी बरेच लोक भाजपत प्रवेश करतील, ते त्यांचं अंतिम ध्येय आहे असंही ते म्हणाले. राऊतांच्या वक्तव्यावर शिंदे समर्थक आमदारांकडून जोरदार प्रतिक्रिया आली आहे. त्यांनी राऊतांचा समाचार घेतलाय. जर 145 असेल त्याच्यामध्ये शिंदेगड कुठे आहे? भाजपचे 145 असेल, मग शिंदे गटाचे लोक आहेत ते काय धुणीभांडी करायला ठेवणार का? याचा अर्थ भारतीय जनता पक्षाच्या पायरीवरही यांना कोण उभं करत नाही, ही तात्पुरती तडजोड आहे. संजय राऊत हे ज्योतिषी सुद्धा आहेत आणि तसं प्रचंड महाराष्ट्रातलं मोठं व्यक्तिमत्व आहे. मला असं वाटतंय 288 जागा आहेत. भारतीय जनता पक्ष असं म्हणत असेल की आमच्या 145 येणार, तर त्यामध्ये आमच्या आणखीन जर 50 मिळाला तर ती संख्या किती होते? तेवढीच संख्या येईल भाजप आणि बाळासाहेबांची शिवसेना, असं गृहीत धरायला हरकत नाही. त्यामुळे ते म्हणतात ते बरोबर आहे. साधारणतः 200च्या दरम्यान ह्या जागा भारतीय जनता पक्ष आणि बाळासाहेबांची शिवसेना यांचे येतील असा यांनाच विश्वास आहे संजय राऊतांना. बाकी राहतो भांडी घासण्याचा विषय. मला असं वाटतं ते आता तेच काम करतायत आणि ते आणखीन कोणीतरी करावं अशी त्यांची इच्छा असेल तर आणखीन शोधा म्हणावं. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड पुन्हा एकदा वादात सापडले. औरंगजेब क्रूर किंवा हिंदुद्वेष्टा नव्हता असं वक्तव्य जितेंद्र आव्हाडांनी केलं. औरंगजेब क्रूर नव्हता असं वक्तव्य करणाऱ्या आव्हाडांना औरंगजेबाचा पुळका आलाय का असा सवाल उपस्थित करण्यात येत होता. मात्र या संदर्भात चूक लक्षात आल्यानंतर आव्हाडांनी सारवासारव केली. हे सारवासारव करतानाही आव्हाडांनी आणखी एक चूक केली. औरंगजेबाचा मृत्यू हा नगरच्या भिंगारमध्ये झाला असताना आव्हाडांनी औरंगजेबाचा मृत्यू औरंगाबादमध्ये झाल्याचं वक्तव्य केलं. एकूणच आव्हाडांनी केलेल्या वक्तव्यावरून आव्हाडांचा इतिहासाचा अभ्यास कच्चा असल्याची टीका त्यांच्यावर होती. त्यांना बहादूरगडावरती पहिल्यांदा नेण्यात आलं, त्यांचे डोळे काढण्यात आलं. बाजूला विष्णूचं मंदिर आहे. अफजल खान जर एवढा आपला औरंगजेबवर एवढा क्रूर आणि हिंदुद्वेष्टा म्हणजे जे काय म्हणायचंय ते, त्यांनी विष्णूचं मंदिरही तोडलं असतं. तिथनं त्यांना तुळापूरला नेण्यात आलं आणि म्हणजे पुढे काय झालं ते इतिहास तुमच्या डोळ्यासमोर आहे. शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या स्वराज्यामध्ये औरंगजेबासारखा क्रूर सुलतान ह्याला एकदाही यश मिळू शकलं नाही. म्हणजे शेवटी औरंगजेबाचा मृत्यू दिल्लीला न होता औरंगाबादला झाला. त्यांनी अनेकदा शिवाजी महाराजांच्या स्वराज्यावर, संभाजी महाराजांच्या स्वराज्यावर क्रूर हल्ले करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी अनेक सुफी संतांच्या हत्या केल्या, अनेक देवळं पाडली. असा तर नवीन इतिहास लिहिलेला आहे. तर मी ह्या निमित्ताने एक सांगतो की तुम्ही म्हणाल तो इतिहास असं नाही चालणार. इतिहास जो आहे तो इतिहास. त्यामुळे तुम्ही काही म्हणा, तुम्ही जे म्हणता ते म्हणणारे थोडे, तुम्ही जे म्हणता ते दाखवणारे थोडे, पण तुम्ही जे म्हणताय चूक म्हणणारे करोडो लोक आहेत. निर्दयतेचं आणखी कोणतं उदाहरण राष्ट्रवादी पक्षाला हवंय? हे जे सगळं चाललंय ना, हे राष्ट्रवादी पक्षाचं ठरवून चाललंय. औरंगजेबाचा एका ठिकाणी उदो उदो करायचा आणि दुसऱ्या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराजांना कुठेतरी कमी लेखायचं. राष्ट्रवादी पक्षाने एक गोष्ट लक्षात ठेवावी, या महाराष्ट्राच्या भूमीत उदो उदो फक्त संभाजी राजांचा, छत्रपती शिवरायांचा होईल, औरंगजेबाचा कधीच होणार नाही. कदाचित आव्हाड साहेबांसाठी वेगळा इतिहास कोणीतरी लिहिला असेल. इतिहासाबद्दल सुद्धा अनेक मतांतरे आहेत. फक्त आपल्याला सोयीचा इतिहास एवढाच अभ्यास आव्हाड साहेबांनी केला असेल. मुळात अशा पद्धतीने औरंगजेबाचं उदात्तीकरण करणं योग्य नाही आहे. प्रत्येक हिंदू धर्मीयाने या गोष्टीचा निषेध करणं गरजेचं आहे. छत्रपती संभाजीराजे स्वराज्य रक्षक की धर्मवीर
या संदर्भात अजित पवारांनी केलेल्या वक्तव्यावरून राजकारण तापलंय. आता याच वक्तव्याचे आज राज्यभरात तीव्र पडसाद उमटले. अजित पवारांच्या वक्तव्याच्या अजित पवारांच्या वक्तव्याच्या विरोधात भाजपकडून जोरदार आंदोलन करण्यात आलं. पुणे, बारामती, सातारा, नाशिकसह शिर्डी, जळगाव, यवतमाळ आणि येवल्यामध्ये तीव्र आंदोलन करण्यात आलं. यावेळी अजित पवारांविरोधात जोरदार घोषणाबाजी सुद्धा करण्यात आली. पुण्यात भाजप कार्यकर्त्यांनी अजित पवारांच्या राजीनाम्याची मागणी केली, तर नाशकात अजित पवारांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन करण्यात आलं. तर जालन्यात भाजप कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरत आंदोलन केल्याचं पाहायला मिळालं. अधिवेशनामध्ये महापुरुषांच्या बाबतीत चुकीचं वाक्य किंवा त्यांचं अपमान होण्यासंदर्भात ठराव मांडला, त्याच्यावर एवढी मोठी चर्चा झाली. पूर्ण अधिवेशनामध्ये त्याचा गाजावाजा झाला आणि अधिवेशन संपल्यानंतर ठराव मांडणाऱ्या व्यक्तींनीच धर्मवीर संभाजीराजे महाराजांच्या बद्दल ते धर्मवीर नाहीत असा उल्लेख केला. आणि म्हणून भारतीय जनता पार्टीच्या वतीने आज सकाळी देखील निषेधाचं आंदोलन त्या ठिकाणी करण्यात आलं आणि आमच्या वतीने त्यांना धरणवीर असा पुरस्कार आम्ही त्यांना नाव दिलं आहे. अजित पवारांचं हे विधान म्हणजे विनाशकाले विपरीत बुद्धी. छत्रपती संभाजी महाराज हे धर्मवीर होते आणि त्यांच्याबद्दल बेताल बोलाल तर तुमच्या 100 पिढ्या बर्बाद होतील. आणि म्हणून महाराष्ट्रात आणि देशामध्ये अजित पवारांचा निषेध होतोय. उद्या महाराष्ट्राच्या प्रत्येक तालुक्यात अजित पवारांच्या निषेधाच्या सभा आहेत. मंठा या ठिकाणी उद्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर आम्ही निषेध सभा घेणार आहोत. कोणी काही म्हणत असलं तरी संभाजीराजे हे आमचे धर्मवीर आहे आणि त्याच्या बाबतीमध्ये त्यांचं कमी लेखणं मला तरी वाटतं ही चुकीची बाब आहे की धर्मवीर ते नव्हते अशा पद्धतीचं बोलणं अजितदादांना बोलणं उचित वाटत नाही. संभाजीराजेंना केवढ्या लालसा दिल्या गेल्या, डोळे काढले गेले, केवढा छळ केला त्यांचा, तरी त्यांनी आपला धर्म सोडला नाही. ते धर्मवीर आहेत, धर्मवीरच राहणार. बातमी काँग्रेसच्या अंतर्गत आहे. राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेनंतर हात से हात जोडो हा 2.5 महिन्याचा कार्यक्रम राज्य काँग्रेस राबवणार असल्याची माहिती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आज दिली. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसनं तयारी केली असून येत्या 10 जानेवारीला नागपुरात प्रदेश कार्यकारिणीची बैठक आयोजित करण्यात आली आहे. काँग्रेसजवळ आता खूप कार्यक्रम आहेत. आम्ही 10 तारखेला प्रदेश कार्यकारिणीची बैठक आम्ही इथं ठेवलेली आहे नागपूरला. आणि आता हात से हात जोडो असा एक कार्यक्रम आम्ही राहुल गांधीच्या पदयात्रेच्या नंतर सुरू केलेला आहे. त्यामुळे एक जवळपास 2-2.5 महिन्याचा हा कार्यक्रम आहे. आम्ही प्रत्येक बूथपर्यंत शेवटच्या माणसापर्यंत आमचे लोक, कार्यकर्ते, नेते, पदाधिकारी हे सगळे जाणार. गावामध्ये मिटिंगा होणार. त्यामुळे एक मोठा कार्यक्रम घेऊन काँग्रेस पुढच्या काळामध्ये संघटनात्मक आम्ही येतो आहे. मी कारागृहात असताना तुम्ही मला आमदार केलं. जर मला निवडून दिलं नसतं तर मला आत्महत्या करावी लागली असती, असं खळबळजनक वक्तव्य गंगाखेडचे रासपचे आमदार रत्नाकर गुट्टेंनी केले. नवनिर्वाचित सरपंच सत्कार कार्यक्रमात त्यांनी हे वक्तव्य केलंय. कारागृहात असताना जनतेने मला निवडून दिलं, त्यामुळे मी विकास कामावरून जनतेचं ऋण फेडायचं असं काम सध्या करतोय, असं भावनिक आवाहन देखील त्यांनी केलं. गुट्टेंनी या केलेल्या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा गुट्टे चर्चेत आलेले आहेत. या अगोदर देखील जाहीर सभांमधून आपल्या वेगवेगळ्या वक्तव्यांमुळे गुट्टे हे नेहमी प्रकाश झोतात राहिलेत. भाऊ बन नाही बहीण जे असतात तसं माझा सगळे तुम्ही आहात आणि तुमचा मार्ग तुम्ही माझे परिवार आहात. आणि त्या परिवारासाठी जीवन, मरण, जगणं जे काय असेल या समोर बसलेल्या सर्व परिवारासाठी आहे. कारण तुम्ही जीवनात दिले मला अक्षरशः निवडणुकीमध्ये जर आलो असतो तुम्हाला आत्महत्या करावं लागेल. मी कुठे कधी बोलत नाही, आयुष्यात कधी पुढे बोललो बी नाही आणि बोलणारही नाही. कुठेतरी मागायची वेळ आली तरी पुढे बोलणार नाही.
राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार एकनाथ खडसे यांच्या विरोधात करण्यात आलेल्या आरोपांसंदर्भात तपास करण्यासाठी महसूल विभागाचे अधिकारी मुक्ताईनगरमध्ये दाखल झाले. त्यामुळे एकनाथ खडसेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. एकनाथ खडसेंच्या कुटुंबियांच्या नावे असणाऱ्या जमिनीवरून उत्खनन करून 400 कोटींचा भ्रष्टाचार केल्याचा सनसनाटी आरोप करण्यात आला. मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी विधिमंडळात एकनाथ खडसे यांच्यावर गंभीर आरोप केले. त्या आरोपांची दखल राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी घेतली. दरम्यान आता महसूल अधिकाऱ्यांकडून संबंधित उत्खनन झालेल्या जमिनीचा ETS मोजण्यासाठी अधिकाऱ्यांचं एक पथक मुक्ताईनगरमध्ये दाखल झालं. त्यामुळे आता या संदर्भात खडसेंच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येते. नाही, ते तक्रार वगैरे पत्र आमच्याकडे आहे, तुमच्याकडे पण आहे, ते लक्षवेधी सूचनाच आहे ना. तर त्या अनुषंगाने फक्त अगोदर पाहणी करतोय काय काय झाले, कसं झालंय, म्हणजे त्याचे हाईट कुठपर्यंत गेल्यात, खड्डे कोणते आहेत, नंतर ओरिजिनली लेवल आपण म्हणतो ना खड्डा वगैरे एवढं काढले, तर त्याचे नॅचरल स्लोप कसा आहे तो सगळं पाहणार आहे. आधी पाहणी करतो आणि त्याच्यानंतर मग आम्ही सुरुवात करणार त्याला. राज्याचे पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील हे आपल्या रोखठोक भाषणं आणि त्यांच्या विविध प्रकारच्या विधानांमुळे नेहमी चर्चेत असतात. मला आता भाऊ राहायचं नाहीये तर पाणीवाला बाबा व्हायचंय, असं गुलाबराव पाटलांनी म्हटलंय. यावेळी सरकारनं जलजीवन मिशन योजनेअंतर्गत पाणी पुरवठा करण्याचं जे उद्दिष्ट ठेवलंय ते पूर्ण करण्याचा आणि बाळासाहेबांची शिवसेना गावागावापर्यंत पोहोचून जळगाव जिल्ह्यात भगवामय करण्याचा नवीन वर्षाचा संकल्प असल्याचं गुलाबराव पाटलांनी म्हटलंय. नवीन वर्षाचा संकल्प हा आहे की माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची जबाबदारी माझ्यावर टाकलेली आहे. या देशामध्ये जे एक आंदोलन स्वरूपात काम सुरू आहे ते म्हणजे जलजीवन मिशन. त्याच्यामध्ये हे ठरवलेलं आहे की प्रत्येक गावाला पाणी देणे आणि ते पाणी देण्याकरता 2024चं जे उद्दिष्ट आहे ते पूर्ण करण्याचा संकल्प या ठिकाणी मी घेतलेला आहे. कालसुद्धा मी एका भाषणात बोललो की मला भाऊ आता राहायचं नाही, पाणीवाला बाबा व्हायचं आहे. अहमदनगरच्या नामांतरासाठी सरकारनं आदेश दिले. अहमदनगरचं नाव पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर असं नामांतर करण्याची मागणी भाजप आमदार गोपीचंद पडळकरांनी अधिवेशनात केली. याची सरकारनं दखल घेत अहमदनगर महापालिकेला महासभेमध्ये ठराव घेऊन तो संमत करून सरकारला पाठवावा असं पत्र दिलं. मात्र अहमदनगर महापालिकेत ठाकरेंच्या पक्षाची सत्ता असल्यानं महापालिकेतील सत्ताधारी काय निर्णय घेतात हे पाहणं महत्त्वाचं आहे. नामकरणाचे प्रस्ताव राज्य सरकारच्या विचाराधीन आहे. अनेक दिवसाची आता संभाजीनगरची मागणी आहे, नगर शहराच्या नामकरणाची मागणी आहे. मला वाटतं जनतेच्या भावनेचं आदर सरकार निश्चितपणे करील, परंतु काळाच्या ओघामध्ये असे निर्णय करताना सर्व गोष्टीचा विचार करूनच निर्णय करावे लागतात. पण सरकार मला वाटतं त्यामध्ये या बाबतीमध्ये सकारात्मक आहे एवढंच मी सांगेन. मुझे मालूम नहीं, मुझे संभाजीनगर का नाम बदलने के बारे में उद्धव जी ने जो प्रस्ताव दिया था उसका क्या हो गया उस बारे में पहला बताना चाहिए. काय झाडी, काय डोंगर, काय हॉटेल, ओके हाय या ऑडिओ क्लिपमुळे चर्चेत आलेले शिंदे गटाचे नेते, फायरब्रँड नेते शहाजी बापू पाटील सध्या एका वेगळ्या कारणानं चर्चेत आले. शहाजी बापू पाटलांनी 1-2 नाही तब्बल 9 किलो वजन कमी केलंय. बंगळुरू इथल्या हॅपीनेस कार्यक्रमातल्या पंचकर्म उपचार घेतल्यानंतर त्यांनी वजन कमी केल्याचं समोर आलं. आता शहाजी बापू वजन घटल्यानं चर्चेत आलेत. त्यांनी स्वतःमध्ये केलेला हा बदल अनेकांना आश्चर्याचा धक्का देणार आहे. गेली 10 दिवस मी बेंगलोरमध्ये श्री रविशंकर यांच्या आश्रमात सुदर्शन क्रिया आणि पंचकर्म करण्यासाठी आलो. पहिली 5 दिवस त्यांनी पंचकर्मच्या सर्व क्रिया केल्या. वजन चांगल्या प्रकारे कमी होत आहे. भिवंडीतील शिक्षा सुधार समितीच्या वतीनं भिवंडी मनपा मुख्यालयाच्या समोर आयोजित केलेल्या मेरी पाठशाला आंदोलनात पाठिंबा देण्यासाठी आलेल्या एका 14 वर्षीय विद्यार्थ्यानं पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा केल्याची धक्कादायक घटना सोमवारी घडली.
वळूयात पुढच्या बातमीकडे. श्रीजानच्या कुटुंबियांकडून तुनिशा शर्मावरती धर्म परिवर्तनासाठी दबाव टाकण्यात येत होता असा आरोप तुनिशाच्या आई वनिता वर्मा यांनी केलेला होता. त्याचबरोबर दुसरीकडे तुनिशाच्या आत्महत्येला तिची आई जबाबदार असल्याचा आरोप श्रीजानच्या कुटुंबियांनी केलाय. त्यामुळे यावरून तुनिशा आणि श्रीजानच्या कुटुंबियांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू झालेत. तुनिशाची आईच तुनिशाच्या आयुष्यातली विलन. तुनिशावर ऍक्टिंगसाठी वनिता शर्मांची जबरदस्ती. श्रीजान तुनिशा ब्रेकअपसाठी आईच आग्रही. श्रीजानच्या कुटुंबियांचा वनिता शर्मांवर आरोप. तुनिशाचं आत्महत्या प्रकरण दिवसेंदिवस गुंतागुंतीचं होत चाललंय. श्रीजानच्या कुटुंबियांनी पत्रकार परिषद घेऊन तुनिशाची आई वनिता यांच्यावर आरोपांच्या फैरी झाडल्या. वनिता यांच्याकडून तुनिशाला कधीच प्रेम मिळालं नसल्याचा आरोप श्रीजानच्या कुटुंबानं केला. श्रीजानला वनिता यांच्याकडून मातृप्रेम मिळालं नाही. वनिता यांनी तुनिशावर अनेक अल्बममध्ये काम करण्यासाठी जबरदस्ती केली असा आरोपही त्यांनी केलाय. उनका सगा भाई छोटा ऑटिस्टिक है. उन्होंने उनकी माताजी से अनुरोध किया कि प्लीज आप अपनी बेटी के साथ समय बिताइए, आप प्लीज अपनी बेटी के साथ रहिए, उसे अकेला मत छोड़िए, उसको आपकी जरूरत है. उनकी बेटी को उनके माँ का प्यार कभी नहीं मिला है. अगर उनकी परिवार से, उनकी माताजी से तुनिशा को वो प्यार मिला रहता तो वो प्यार बाहर नहीं ढूंढती. श्रीजाननं कधीही ड्रग्ज घेतले नसल्याचा दावा त्याच्या वकिलांनी केलाय. श्रीजान आणि तुनिशा हे सिरियस रिलेशनशिप मध्ये होते. वनिता यांनाच रिलेशनशिप नको होतं. तुनिशा गेल्या 6 महिन्यांपासून श्रीजानच्या कुटुंबाच्या संपर्कात होती आणि ती आनंदी होती असा दावाही श्रीजान यांच्या कुटुंबानं केलाय. मेरे फोन पे मिस्ड कॉल्स हैं, बैक टू बैक कॉल. मतलब उठाया, हाँ जी मम्मा, हाँ टुन्नू खाना खा लिया, हाँ जी मम्मा, अच्छा मैं अभी सोने के लिए लेटी हूँ, कट टू वापस फोन. वो इतने फोन करती थी कि तुनिशा फोन फेंक दिया करती थी अपना. ये मेरे सामने हुआ है, ये पूरी यूनिट के साथ होता था क्योंकि वो यूनिट में भी सबको फोन लगाया करती थी. तुनिशाच्या आईकडून झालेल्या आरोपांसंदर्भात कोणतंही उत्तर आलेलं नाही. पण श्रीजानच्या कुटुंबानं केलेल्या आरोपांमुळे वनिता शर्मा आणि तुनिशातल्या नातेसंबंधाबाबत अनेक प्रश्न निर्माण झाले. वसईहून विजय देसाईसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. यासोबत या बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय. ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज 18 लोकमत.